इंडिया वायरल न्यूज़ में आप सभी का स्वागत है। मैं सिकंदर रंगरेज। भुसावल बाजारपेट में ट्रैफिक पुलिस की बड़ी कार्रवाई करते हुए 18 बुलेट गाड़ियों को जब्त कर लिया है। इस कार्रवाई के बाद अब यातायात नियमों का उल्लंघन करने वालों पर सख्त कार्रवाई की जा रही है। इस कार्रवाई से शहर में यातायात नियंत्रण और अनुपालन पर बड़ा असर पड़ेगा। आप देखते रहिए इंडिया वायरल न्यूज़। हमारे चैनल को लाइक, शेयर, सब्सक्राइब जरूर करें। सर, काय कारवाई केली आपण? आज भुसावळ शहरात मॉडिफाईड सायलेन्सर, त्यांची नंबर प्लेट आणि जे फटाके फोडणाऱ्या बुलेट आहेत त्यांच्यावर वाहतूक शाखा आणि बाजारपेठ पोलीस स्टेशन दोघांनी मिळून कारवाई केली। आता आम्ही 18 बुलेट जमा केले आहे। सगळ्यांचे सायलेन्सर जप्त करून त्यांच्यावर मोटर वाहन कायद्यानुसार दंडात्मक कारवाई करतो। सर, काय कारवाई करणार आहे त्यांच्यावर? गाडी प्रत्येकावर दंडात्मक कारवाई, अल्पवयीनवर अल्पवयीन 10,000 रुपये फाईन आणि बाकी इतर मोटर वाहन कायद्याप्रमाणे लायसन, विदाऊट लायसन, मॉडिफाईड सायलेन्सर यांच्या दंडात्मक कारवाई सगळ्या करणार। आणि सर, भुसावळकरांना काय आव्हान करणार? भुसावळकरांना आव्हान करणार आहे, या अगोदरही आम्ही वारंवार केलं आहे की आपल्या जे बुलेट आहे त्यांचे मॉडिफाईड सायलेन्सर बंद करून घ्या, चेंज ते काढून टाका, बदलवून टाका, ओरिजिनल कंपनीचं टाका आणि जे कोणी असे सायलेन्सरचे फटाके फोडणारे असेल त्यांची माहिती आम्हाला द्या, आम्ही त्यांच्यावर कारवाई करू। एकूण किती बुलेट पकडले सर आज तुम्ही? आता 18 बुलेट पकडले आम्ही, एकूण 18 बुलेट। काय बोलाल सर? भुसावळ बाजारपेठ पोलीस स्टेशन व शहर वाहतूक शाखा भुसावळ यांच्या संयुक्त आम्ही आता येत्या 2 ते 3 दिवसात जे 18 वर्षाच्या आतील मुलं आहेत आणि जे शाळा, कॉलेज, क्लास या ठिकाणी आपल्या गाड्या घेऊन जातात, तर मी पालकवर्गांना आव्हान करतो की कोणी आपल्या जो 18 वर्षाचा पाल्य आहे त्याला कोणीही गाडी देऊ नये, आपणच त्याला सोडायला जावे। येत्या 2-3 दिवसात त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल। असा अल्पवयीन मुलगा मिळून आला तर त्याला 5,000 रुपये दंड आहे आणि जो गाडीचा ओनर असेल, जो कोणी असेल त्याला परत 5,000 रुपयाचा दंड आहे। असा 10,000 रुपये दंड त्यांना फाडण्यात येईल।